आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे फायर ब्रँड नेते म्हणून ज्यांना ओळखले जाते असे रोहित पवार आपल्यासोबत आहेत. दादा, काय सांगाल ज्या प्रकारे सध्याच्या घडीला बघितलं तर आपण मंडल यात्रा काढली आहे, त्या मंडल यात्रेवर कुठेतरी आता टीका टिप्पणी होऊ लागली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा टीका केलेली आहे. कुठेतरी राजकीय वोट बँकसाठी आठवण सध्याच्या घडीला शरदचंद्र पवार साहेबांना आली, राष्ट्रवादी काँग्रेसला आले. कसं बघताय भूमिकेकडे? नाही नाही, भाजपला वोट बँकशिवाय दुसरं काय कळतं का? काहीच कळत नाही. देवेंद्र फडणवीस साहेबांना मला एवढंच विचारायचं की जेव्हा मंडल आयोग लागू झालं होतं, त्याच्यामधून ओबीसी समाजाला आरक्षण दिलं गेलं होतं. महाराष्ट्र हे पहिलं राज्य होतं त्यावर ज्यांनी मंडल आयोग लागू केलं होतं या देशामध्ये, आणि पवार साहेब हे मुख्यमंत्री होते. त्यावेळेस भाजपच्या त्या काळच्या नेत्यांनी कमंडल यात्रा काढली होती. आता कमंडल यात्रा का काढली होती? की जो ओबीसीला न्याय देणारा निर्णय होता, नाही तर आरक्षण देणारा निर्णय होता, तो चुकीचा निर्णय. मंडल आयोग हे चुकीचा आहे आणि त्या निर्णय हा चुकीचा असल्यामुळे आता शुद्ध करावं लागेल, म्हणून कमंडल यात्रा म्हणजे बीजेपी ओबीसीच्या विरोधात ही भाजपने त्या काळामध्ये काढली होती. माझा देवेंद्र फडणवीस साहेबांना सरळ सरळ प्रश्न आहे, त्या बाबतीत आता तुम्ही थोडंसं बोलावं, लोकांना स्पष्टीकरण द्यावं की त्यावेळेस तुम्ही कमंडल यात्रा का काढली होती. आणि मंडल यात्रा ही आमच्या एका ओबीसी विभागाली काढलेली यात्रा आहे. त्याच्यामध्ये काही आमचे पदाधिकारी कार्यकर्ते लोकात जाऊन हे सांगतात की आज जाती जातीमध्ये जो तेढ निर्माण केला गेलाय ते योग्य नाही. आज काय महत्वाचे तर प्रमुख महत्वाचे मुद्दे शेतकरी, कष्टकरी, युवा, विद्यार्थी, महिला सुरक्षता हे मुद्दे महत्वाचे आहेत. आणि भाजप काय करते तर फक्त हिंदू, मुस्लिम, ओबीसी, मराठा या वादामध्ये आपल्याला अडकून ठेवते. आणि मुद्दे जे आहेत, महत्वपूर्ण जे विषय आहेत, त्याच्यामुळे आपलं कुटुंब चालणार आहे सामान्य लोकांचं, त्याच्यावर कुणी मात्र त्या ठिकाणी बोलत नाही. त्या अनुषंगाने जी मंडल यात्रा आहे ती तशी त्या पद्धतीने आमच्या पदाधिकाऱ्यांनी काढलेली यात्रा आहे. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अधिवेशन गोवा येथे पार पडलं, त्यावर मनोज जरांगे यांनी टीका केली. यावरूनच आता परिणी फुके जे भाजपचे नेते आहेत त्यांनी टीका टिप्पणी केली आहे की मनोज जरांगे यांच्या बोलता धनी हे शरदचंद्र पवार आहेत, त्यांचे आशीर्वाद आहे म्हणून मनोज जरांगे पाटील बोलतात. आपण कसं बघताय याकडे? जाऊन विचारा ना मनोज जरांगे पाटील साहेबांना की काय काय स्टेटस आहे, कसं आहे. आता ते सामाजिक कार्यकर्ते त्यांच्या त्यांच्या लेवलला लढतात, आमचं त्यांचं काय तिथं पाठिंब्याचं कारण आहे. लोक पाठिंबा तिथे देतात. त्यामुळे परिणी फुकेंनी आमच्या बोलण्यापेक्षा जाऊन त्या ठिकाणी त्यांच्याशी बोलावं असं मला वाटतं. त्यामुळे उगाच हवेत गोळीबार करून राजकीय पोळी भाजणं आता बंद केलं पाहिजे भाजपले. मुद्द्यावर बोललं पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं मत आहे. नागपूर महानगरपालिका असेल किंवा राज्यात अनेक महानगरपालिका आहेत, त्यामध्ये मटण खाण्यात जे आहे ते बंदी असणार आहे. कत्तलखाने 15 ऑगस्टला बंद असणार आहेत. त्यावर अजित पवार यांनी टीका सुद्धा केली आहे. ते बोलले की त्यांच्या खाण्याचा प्रश्न आहे, स्वातंत्र्य आहे. आपण कसं बघता याकडे? बरोबर आहे, दादा म्हणतात ते बरोबर आहे. तर दादानी फक्त मीडियासमोर ती भूमिका घेतली का तुम्ही आज सत्तेत आहात, उपमुख्यमंत्री आहात, तुम्ही फक्त स्टेटमेंट देण्यापेक्षा जो कुठलं प्रशासन हे खाण्यावर बंदी आणत असेल तर त्याच्यावर तुम्ही कारवाई करा. जर तुम्ही सरकारमध्ये असाल ना तर पदाचा योग्य वापर करून योग्य त्या गोष्टी या राज्यामध्ये चालल्या पाहिजे, कारण पुरोगामी राज्य आहे. इथं जर काही लोक महत्वाचे मुद्दे बाजूला सारून फक्त खाण्यावर, पिण्यावर याच्यावर जर राजकारण तिथं करणार असेल तर ह्याच्यामुळे लोकांना हाताला काम, शेतकऱ्याच्या अडचणी, महिला सुरक्षितता, युवांना नोकऱ्या हे विषय सुटणार नाही. दादा म्हणतात ते योग्य आहे. फक्त विषय एवढाच आहे की मीडियासाठी ते स्टेटमेंट केलं का तुमच्याकडे प्रशासन आहे, तुम्ही नेते आहात, तुम्ही मंत्री आहात, त्या मंत्रिपदाचा वापर कुठेतरी या प्रशासन जे असे चुकीचे निर्णय घेते त्या विरोधात तुम्ही त्या अधिकाराचा वापर केला पाहिजे असं आम्हाला वाटतं. व्हॉइस ऑफ देवेंद्र स्पर्धा काळ पुण्यात पार पाडणार या संदर्भात जर बघितले असेल तर विद्यापीठ प्रशासनाने परिपत्रक सुद्धा रद्द केलं आहे आणि विरोध सुद्धा कडाडून केला. मात्र आता जर बघितले असेल तर भारतीय जनता युवा मोर्चा नागपूर ग्रामीण सुद्धा येत्या काळात हा कार्यक्रम आयोजित करणार आहे. जो कोणी विरोध करेल त्याला जसे तसे उत्तर सुद्धा आम्ही देऊ, भारतीय जनता युवा मोर्चा नागपूर ग्रामीणने सांगितलं. आपण कसं बघताय? अरे, युवा मोर्चाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना आम्हाला एवढंच सांगायचंय, व्यक्तिगत लेवलला तुम्ही फोटो घेऊन नाचा, नाही तर सर्टिफिकेट घेऊन नाचा, आम्हाला काही फरक पडत नाही. पण युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून तुम्ही राजकारण जर करणार असाल तर तुम्हाला अधिकार नाही. त्यामुळे व्यक्तिगत लेवलला तुम्हाला काय करायचं ते करा. तुम्ही नेत्यांचे फोटो घेऊन त्याला पप्पी देत बसा, मिठी मारा, काही आम्हाला फरक पडत नाही. पण युनिव्हर्सिटीचा वापर राजकारणासाठी केला तर आम्ही मात्र कोणालाही त्या ठिकाणी सोडणार नाही. जर बघितलं असेल तर एकंदरीत राष्ट्रीय सेवक संघ हे अलिप्त असं संघटन आहे, भाजपच्या पाठीमागे अनेक नेतृत्व घडवणारं संघटन आहे. पण येत्या काळात जर बघितलं असेल तर अनेक टीका टिप्पणी होताना दिसत आहे की संघ कुठेतरी भाजप ऐकत नाही, अशा प्रकारची होत आहे. आपण कसं बघताय याकडे? नाही, आम्हाला असं वाटतं, अजूनही वाटतं की RSSचं भाजपमध्ये चालतं, नाही तर RSSचं भाजपचे नेते ऐकतात. पण आता सप्टेंबरमध्ये आपल्याला बघावं लागेल की ती आजची वस्तुस्थिती आहे का फक्त आम्हाला वाटतंच.
कारण 75 वयाचा जो काही नियम आहे तो RSSनी काढलेला नियम आहे. आता सप्टेंबरमध्ये बरेच नेते 75 होत आहेत. जर तिथं नियम डावलून काही नेते तसेच पदावर राहिले, याच्यावरून एक सिद्ध होतं RSSचं बीजेपीमध्ये चालत नाही. बीजेपीचे नेते हे RSS पेक्षा मोठे झाले. मराठी एकीकरण समितीला मज्जाव केला जात आहे कबूतर खाण्यावरनं सगळ्याच्या विषयांना. आपण कसं या बघता याकडे? तर कोर्टाचा निर्णय आहे, कोर्टाने निर्णय दिला आहे, तो कबूतर खाण्याच्या विरोधात दिलेला आहे. त्यामुळे आता आंदोलन करून त्याच्यातून काय मिळणार आहे मला माहित नाही. सरकारने फक्त जैन संघटना आणि हे जे इतर संघटना जे विरोध करतात त्यांना एकत्रित बसून समजून सांगून काय मध्य पर्याय काढता येईल तो त्या ठिकाणी काढला पाहिजे. हे होते आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटातले युवा नेते रोहित पवार. तेजस मोहतुरे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर.